देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना आपला बळी घ्यायचा आहे, मी आत्ताच्या आत्ता सागर बंगल्यावर येतोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मराठा समाज बांधव आता मंचावर आलेले आहेत। जरांगे पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जरांगे पाटील अत्यंत उद्विग्न झालेले आहेत, संतापलेले आहेत आणि मी आता सागर बंगल्यावर जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांना समजावण्याचा प्रयत्न मराठा समाज बांधव सध्या करतायत। माझं ध्येय आता एकच आहे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची, मात्र माझ्या विरुद्ध षडयंत्र केलं जातंय आणि ते षडयंत्र फडणवीस करतायत असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटलांनी केलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। जरांगे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, का अधिकचे अपडेट्स आहेत? मनोज जरांगे पाटील उद्विग्न झालेले आहेत, संतापलेले आहेत। या क्षणाला अंतरवाली तराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आता मी मुंबईला जाईन म्हणून निघालेले होते, त्याच वेळेस सगळे लोक उभे राहिलेले आहेत आणि सगळेजण विनंती करतायत, आग्रह करतायत की तुम्ही जाऊ नका, कारण तुमची परिस्थिती चांगली नाही। इथं जमलेले लोक घोषणाबाजी करतायत, काही जण रडतायत की आता तुम्ही जाऊ नका, पण त्याच ठिकाणी त्यांच्या सोबतचे जे या परिसरामध्ये सहकारी आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मी जाणारच, या सगळ्यांना ते आता जाऊ द्या अशी भूमिका घेतली आहे आणि आता सगळे अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण मनोज पाटील हे काही ऐकायला तयार नाहीत आणि ते थेट मी आता मुंबईला जाणार, माझा जीव घेऊ द्या, मी उपोषण करत जाणार, माझी केवळ बदनामी चालू आहे आणि आतापर्यंत मी जे काही केलं ते मराठा समाजासाठी केलोय आणि त्यामुळे आता माझा फडणवीस यांना जीव घ्यायचा असेल तर मग मी थेट तिथंच येतो, अनवाणी पायानं तिथपर्यंत येतो, उपोषण करत येतो आणि उपोषण करत असताना अडू नका, माझ्यासोबत करू नका। आता काही केल्यानंतर हे ऐकायला तयार नाहीत। अगदी त्यामुळे आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। फडणवीस माझ्या विरुद्ध षडयंत्र करतायत असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय, मनोज जरांगे पाटील संतापलेले आहेत आणि मी आत्ताच सागर बंगल्यावर जातो, अनवाणी पायानं मी आता मुंबईला जाणार, सागर बंगल्यावर धडकणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। मी उपोषण करतच जाणार असा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि ते आता निघालेले आहेत। मात्र मराठा समाजाचे बांधव आता त्यांच्या सभोवती एकवटलेले आहेत आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न मराठा समाजाचे बांधव करतायत।